नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांना भारताच्या सभ्यतागत चेतनेच्या काळातीत आवाज असे संबोधले। त्यांनी सांगितले की टागोर यांनी साहित्य, शिक्षण, कला आणि तत्वज्ञान या क्षेत्रात असामान्य योगदान दिले आहे। त्यांच्या लेखनातून मानवता, संस्कृती आणि राष्ट्रवाद यांचे सर्वोत्तम आदर्श व्यक्त झाले आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाच्या जल्लोषानिमित्त नागपूरमध्ये विष्णूजी झालमुडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा फूड फेस्टिवल उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांनी सांगितले की अन्न हे लोकांना जोडण्याचे माध्यम आहे आणि झालमुडीला जागतिक ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडीचा आस्वाद घेतल्यानंतर ही डिश देशभरात लोकप्रिय झाली आहे। या महोत्सवात सुमारे 1000 किलो झालमुडी तयार केली जात आहे। 3000हून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे परिसरात चाकूबाजीची धक्कादायक घटना समोर आली आहे। मस्कासात रोडवर किरकोळ वादातून एक तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। या प्रकरणात तहसील पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सक्षम उर्फ मधुर, सुरेंद्र उर्फ कल्लू, साहिल उर्फ गण्या आणि विनीत कुहाडकर यांचा समावेश आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी साहिलने चौकशीत हल्ल्याची कबुली दिली आहे। या घटनेत वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केलाय। सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। नागपूरमध्ये 8 मे रोजी संध्याकाळी सुमारे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारे, धुंक आणि धूळयुक्त वादळाचा परिणाम दिसून आला। अचानक हवामान बदलल्यामुळे शहरात दाट धुळीचा लोट पसरला, ज्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली। जोरदार वाऱ्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आणि वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागला। अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या। हवामानातील या अचानक बदलामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले। हवामान विभागाने पुढील काळातही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शहरवासियांना दिला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।